मग ते माझं पेट नाही मी बघणार ग लय बेकार आहे आपण आपलं नाजूक करायचं नाही. लावा गाणे चला आपण जर अकेले पूरा समझ नहीं आओगे कि समझना चाह रहे हो को मेरे मुंह पे नहीं भी वाले कैसे आके मुझे मग ते माझं पेट नाही मी बघणार ग लय बेकार आहे आपण आपलं नाजूक करायचं नाही. लावा गाणे चला आपण जर अकेले पूरा समझ नहीं आओगे कि समझना चाह रहे हो को मेरे मुंह पे नहीं भी वाले कैसे आके मुझे स्वागत आहे भाऊन एडिट्स बाय एकेच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर भाऊन कसा वाटला तुम्हाला आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि भाऊन चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या. कारण भाऊन तुम्हाला तर माहितीच आहे आपण अशाच प्रकारे कडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो. त्यामुळे भाऊन चॅनलवरती नवीन असताल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा. आणि भाऊन तुम्हाला तर माहितीच आहे आपले 4 दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते कारण पावसामुळे व्हिडिओच रेकॉर्ड करू शकलो नाही त्यामुळे व्हिडिओ येत नव्हते. इथून पुढे मी डेली व्हिडिओ आणत राहील तुमच्यासाठी. फक्त तुम्ही काय करायचं एक लाईक करायचं आणि शेअर करायचं आणि एक छान अशी कमेंट करून द्यायची आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून द्यायचे. कारण तुम्ही पहिल्यापासून जर आपले व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहितच आहे आपण अशाच प्रकारे कडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो आणि फुल कडक असे स्टेटस प्रिव्ह्यू बनवत असतो. आणि सर्व मटेरियल आजच्या व्हिडिओत जेवढे यूज केले असेल ते स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. ओके तर भाऊ आपण आज जराही वेळ न घालवता आपण जे आहे ते आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके तर भाऊ तुम्हाला काय करायचं आहे कोणतीही तुमची VPN असेल ती सिम्पली काय करायचं तुम्हाला कनेक्ट करून घ्यायची अशा प्रकारे. ओके तर भाऊ सिम्पली काय करायचं तुम्हाला अशा प्रकारे VPN कनेक्ट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे नंतर तुम्हाला काय करायचं अशा प्रकारे तुम्हाला ॲप ओपन करून घ्यायचे आणि ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं अशा प्रकारे तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करून द्यायचे आहे. आणि न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला आपला फोल्डर अशा प्रकारे ओपन करून घ्यायचा आणि फोल्डर ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला फोटोजवरती जायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही फोटोजवरती आल्यानंतर तुमचे जे फोटो असतील ते तुम्ही एक एक करून अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे. तर बघू शकता अशा प्रकारे जेवढे तुमचे 20-25 फोटो तुम्हाला लागणार आहे किंवा एकच तुम्ही जर ठेवला तरी चालेल. तर तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे तुमचे जे इमेज असतील ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे. सिलेक्ट केल्यानंतर ॲड ऑप्शन खाली तुम्हाला दिसत असेल तर सिम्पली ॲड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे फोटो असतील ते सिम्पली अशा प्रकारे ॲड होऊन जाणार आहेत. तर फोटो ॲड झाल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे सुरुवातीला जायचं. सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला काय करायचं सिम्पली खाली 4 नंबरचा ऑप्शन दिसणार आहे ओव्हरली म्हणून. तर त्या ओव्हरलीवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करून द्यायचे आणि ॲड ओव्हरलीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा फोल्डर ओपन केला असेल तर तुमचा फोल्डर ओपन होऊन जाणार आहे. तर फोल्डर ओपन झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला व्हिडिओजवरती क्लिक करून मी तुम्हाला अशा प्रकारे बीट बुक मार्कचा जो व्हिडिओ दिला असेल तो सिम्पली ते अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. सिम्पली तुम्हाला त्या व्हिडिओवरती क्लिक करून अशा प्रकारे ॲड नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो व्हिडिओ बीट मार्कचा असेल तो सिम्पली ते ॲड होऊन जाणार आहे. आणि ॲड होऊन गेल्यानंतर तुम्हाला थोडासा अशा प्रकारे छोटा करून घ्यायचा आहे जेणेकरून मागचे जे फोटो असतील ते सिम्पली दिसून जाणार आहेत. तर काय करायचं ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं अशा प्रकारे खाली जे अशा प्रकारे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं सिम्पली तुम्हाला ॲड केलेलं आहे. तर त्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला अशा प्रकारे लास्टला जायचं आहे आणि लास्टला गेल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून दिसत असेल तर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून द्यायचा आहे. तर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ केल्यानंतर सिम्पली बॅक येऊन जायचं आहे आणि बॅक आल्यानंतर सिम्पली बघू शकता बीट मार्क प्रोजेक्ट आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं अशा प्रकारे दोन्ही बाजूला जास्त प्रेस करायचं आहे. तर जास्त प्रेस केल्यानंतर तुमचे फोटो थोडेसे मोठे होऊन जातील. तर काय करायचं तुम्हाला सुरुवातीला यायचं आणि सुरुवातीला आल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे तुम्हाला असं तुमचा जो व्हिडिओ असेल तो अशा प्रकारे हळूवारपणे तुम्हाला अशा प्रकारे खेचत न्यायचा आहे थोडे पुढे. आणि वरती आपण बीट मार्क ॲड केला होता तो व्हिडिओ त्याच्यात 2 नंबर 2 आकडा कधी येतो तर बघायचा आहे. तर बघू शकता तुम्ही पहिले आपले रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला समजलं असेल हा व्हिडिओ कसा बनवायचा आहे. खूप सोपा आहे आणि ट्रेंडिंगला चालू आहे त्यामुळे भावानं लगेच बनवा. तर काय करायचं तुम्हाला अशा प्रकारे काय करायचं आहे थोडंसं खेचत नाही तर बघू शकता मागे 2 आकडा आला आहे. तर 2 आकडा आल्यानंतर त्यावरच्या फोटोवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करून द्यायचे आहे आणि फोटोवरती क्लिक केल्यानंतर 1 नंबरच्या स्प्लिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्प्लिट करून द्यायचा आहे. तर स्प्लिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एक स्प्लिट झाला आहे आणि तोच फोटो नंतर तुम्हाला दिसत असेल तर तोच फोटो असेल नंतरचा तो तुम्ही सिम्पली अशा प्रकारे डिलीट करून द्यायचा आहे. तर तोच फोटो डिलीट करून दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं अशा प्रकारे 2 आकडा आल्यानंतर 3 आकडा कधी येतोय बघायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे वरच्या ओव्हरली व्हिडिओवरती जो 3 आकडा आला आहे तर 3 आकडा आल्यानंतर तुम्हाला इमेजवरती सिम्पली क्लिक करून स्प्लिट द्यायचा आहे आणि एक्स्ट्रा जो पार्ट असेल तो सिम्पली अशा प्रकारे डिलीट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचा जो आकडा आला अशा प्रकारे 4 आकडा कधी येतोय बघायचं. तर बघू शकता अशा प्रकारे 4 आकडा आल्यानंतर सिम्पली ह्या फोटोवरती सिम्पली क्लिक करायचं तुम्हाला आणि फोटोवरती क्लिक केल्यानंतर स्प्लिट एक द्यायचा आणि स्प्लिट दिल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो डिलीट करून द्यायचा आहे. तर बघू शकता अशाच प्रकारे जेवढे तुम्हाला फोटो येतील 5-6 नेक्स्ट बीट तर बघू शकता येते नेक्स्ट बीट येत आहे. तर नेक्स्ट बीट आल्यानंतर तुम्ही येथे अशा प्रकारे स्प्लिट करायचा आणि एक्स्ट्रा जो पार्ट असेल
आहे फोटोचा तो डिलीट करून द्यायचा. तर अशाच प्रकारे तुम्हाला लास्टपर्यंत जेवढे इमेज असतील ते सर्व इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे सर्व तुम्हाला इमेज जे बीट मार्कनुसार असतील ते सर्व तुम्हाला इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. ओके तर भाऊ सिम्पली तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे जे काही बीटनुसार तुम्हाला इमेज असतील ते सिम्पली तुम्ही लास्टपर्यंत अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. तर सिम्पली बघू शकता अशा प्रकारे येथे आल्यानंतर बघू शकता येथे 5 बीट पडत आहे 5 ओळी. तर 5वी बीट पडल्यानंतर नेक्स्ट बीट येत आहे. तर नेक्स्ट फोटो आपण ॲड केला आहे. तर याचप्रमाणे तुम्हाला सर्व इमेज ॲड करून घ्यायच्यात अशा प्रकारे दोन्ही बाजूला जास्त प्रेस करून. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूला जास्त प्रेस केल्यानंतर काय करायचं आहे सुरुवातीच्या इमेज होती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचे. ह्या सर्व इमेजला आपल्याला थोडंसं इफेक्ट ॲड करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं सर्वात अगोदरची आपण ओव्हरली ॲड केली ती बीट मार्कची. तर ते फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं ओव्हरलीवरची सिम्पली तुम्हाला क्लिक करून द्यायचं आणि डिलीट ओव्हरली करून द्यायचं आहे. तर डिलीट ओव्हरली केल्यानंतर सिम्पली बॅक यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही बाजूला थोडी प्रेस करायचे आहे आणि तुम्हाला येथे जे इफेक्ट असतील ते थोडेसे इफेक्ट ॲड करायचे आहेत. त्याच्यासाठी काय करायचं सुरुवातीच्या इमेजवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करून द्यायचे आहे. तर इमेजवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि ॲनिमेशनवरती गेल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला इनवरतीच थांबायचं आहे आणि इनवरती थांबल्यानंतर थोडे पुढे जायचं आहे. अशा प्रकारे थोडे पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीचा जो अशा प्रकारे या नावाचा जो इफेक्ट असेल रॉक वर्टिकल तो अप्लाय करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर वरतीच बघू शकता अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो वरतीच तुम्हाला क्लिक करून अशा प्रकारे थोडेसे पुढे खेचत नाही जेणेकरून दुसरा फोटो ॲड होऊन जाईल. तर दुसरा फोटो ॲड झाल्यानंतर तुम्हाला इनवरतीच थांबायचा आहे. दुसरा फोटो ॲड झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सुरुवातीचा आपण रॉक व्हर्टिकली ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दुसरा जो इफेक्ट असेल तो रॉक हॉरिझॉन्टली नावाचा इफेक्ट अप्लाय करायचा. त्याच्यानंतर 3 नंबरचा इमेज असेल त्याला डबल रॉक व्हर्टिकलीच अप्लाय करायचा आहे. तर बघू शकता तोच अप्लाय केल्यानंतर 4 नंबरच्याला काय करायचं आहे रॉक हॉरिझॉन्टली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही येथे इफेक्ट शोधून तुम्हाला अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे. ओके तर सिम्पली अशा प्रकारे तुम्हाला सर्व ह्या 4 सुरुवातीच्या 4 इमेजला इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर काय करायचं आहे नंतर तुम्हाला एक मोठा इमेज दिसत असेल 5 नंबरचं. तर त्या 5 नंबरच्या मोठ्या इमेजवरती सिम्पली क्लिक करून द्यायचं आणि ॲनिमेशनवरती जायचं आणि ॲनिमेशनवरती गेल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे कॉम्बोवरती जायचं आहे. अशा प्रकारे कॉम्बोवरती गेल्यानंतर थोडीशी पुढे जायचं आहे. तर मी तुम्हाला जो इफेक्ट सांगेल तो तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर येथे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला थोडी पुढे जायचं आहे आणि डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा जो इफेक्ट असेल तो येथे तुम्हाला शोधून घ्यायचा आहे. डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा जो इफेक्ट असेल तो येथे तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर बघू शकता डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा जो इफेक्ट आहे तो येथे अप्लाय करून घेतल्यानंतर वरती अशा प्रकारे तुम्हाला 6 नंबरच्या इमेजवरती जायचं आहे. अशा प्रकारे थोडीसे पुढे तर थोडे पुढे गेल्यानंतर तुम्हाला कॉम्बोवरतीच थांबायचं आहे आणि कॉम्बोवरती थांबल्यानंतर मी सांगेल तो इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे. तर येथे अशा प्रकारे तुम्हाला ट्रेंड 2 नावाचा जो इफेक्ट असेल तो येथे अप्लाय करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे 7 नंबरच्या इमेज मोठा दिसत असेल तिथे तुम्हाला अशा प्रकारे वरती अशा प्रकारे खेचत न्यायचं आहे आणि 7 नंबरच्या इफेक्टवरती गेल्यानंतर एक वेगळेच नाव आहे तुम्हाला येथे शोधून घ्यायचं आहे. मी वरती दाखवून देत आहे तुम्हाला या नावाचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला शोधून घ्यायचा आहे. तर बघू शकता येथे गावलेला आहे. तर अशा प्रकारचा नावाचा इफेक्ट जो असेल ओबल तो येथे अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला 8 नंबरचा जो इमेज असेल पुढचा तर वरतीच अशा प्रकारे तुम्हाला खेचत न्यायचा आहे 8 नंबरचा इमेज. तर 8 नंबरचा इमेज खेचत नेल्यानंतर तुम्हाला काय करायचं अशा प्रकारे थोडे पुढे जायचं आहे. वरती तुम्हाला नाव दिसत असेल त्या नावाचा जो इफेक्ट असेल तो इथे गावलेला आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. तो ते अप्लाय करून घेतल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे अजून थोडे पुढे जायचं आहे आणि 2 नंबरचा जो इफेक्ट असेल तो इथे तुम्ही अप्लाय करून घ्यायचा. 2 नंबरचा इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर इथे जर स्टेप झाले आहे तर बघू शकता मोठ्या इमेजचे जे इफेक्ट असतील ते अप्लाय करून झाले आहेत. तर इथून छोटे इफेक्ट स्टार्ट होत आहेत छोटे इमेज. तर इथून 12 सेकंदापासून तुम्हाला छोट्या इमेजला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर काय करायचं सिम्पली अशा प्रकारे छोट्या इमेजवरती सिम्पली क्लिक करायचं आणि ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि ॲनिमेशनवरती गेल्यानंतर तुम्हाला इनवरती थांबायचं आहे आणि क्रॉस शेक नावाचा जो इफेक्ट असेल तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. क्रॉस शेक नावाचाच तुम्हाला इथून पुढे लास्टपर्यंत इफेक्ट जो आहे तो अशा प्रकारे वरतीच खेचत न्यायचा आहे कारण थोडेसे अशा प्रकारे सोपे पडते त्यामुळे वरतीच अशा प्रकारे खेचत न्यायचा आहे. तर बघू शकता क्रॉस शेकच नावाचा इफेक्ट तुम्हाला लास्टपर्यंत जो आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. ओके तर भावना अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ होऊन जातो. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून लगेच सांगा आणि चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या. ओके तर भावना भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.